भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्या भाज्या किती छान दिसतात आहे ना. जांभळं वांग, गुलाबी गाजर, लाल टोमॅटो, हिरवा वाटाणा, हिरवा हरभरा, पांढरा कांदा, पांढरे तीळ. तर ह्या सगळ्या भाज्या मिळून मस्त अशी भोगीची भाजी बनते. तसंच माणसांचं सुद्धा आहे. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतात, म्हणून माणसांनी जर का सगळे एकत्र आले तर ते खूप छान होऊ शकतं किंवा खूप छान राहू पण शकतात. तर असंच ही भाजी आपल्याला एक संदेश देऊन देत असते. तर भोगीची भाजी मी बनवायला घेतली आहे, तर खूप सोपी आणि इझी आहे. तर जिरी, मोहरी, कांदा, टोमॅटो हे सगळं परतून घेतले आणि त्याच्यामध्ये काही मसाले टाकून परतून घेतले आणि मग नंतर सगळ्या भाज्या टाकून चवीपुरतं मीठ, पाणी आणि शेंगदाण्याचं कूट असं टाकून मी मस्तपैकी कुकरला 2 शिट्ट्या करून भाजी करून घेतली आहे. भाजी ना खरंच खूप मस्त झाली आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांचा स्वाद उतरलेला आहे. तर संध्याकाळी मी एक केकची ऑर्डर द्यायला गेले होते, तर तो असा हा केक होता. आणि त्यानंतर संध्याकाळी मी तिळाचे लाडू बनवणार होते. तीळ भाजून घेतले, तीळ, गूळ आणि तूप मस्त वाटून घेतलं आणि त्याचे लाडू बनवले. तर निशम झोपलाच होता, तोपर्यंत म्हणलं मेहंदी काढून घेते. तर थोडीशी मेहंदी मी काढून घेतली आणि मग झोपले. असं होतं माझा दिवस.